हॅलो माय टू फॅमिली, कशा सगळे मजेत ना. स्वागत आहे आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये. मी ज्योती. बघा मी निघाली आहे बाहेर लग्नाला. बघा आज ब्लॉग येणारच आहे तुम्हाला मिसळपावचा. त्याच्या आधी मी आजचं थोडंफार शेअर केलं आहे आणि मी ही रेसिपी बनवली होती काल. बघा मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि आम्ही आलो होतो आता औशाला लग्नाला. आमच्या पाहुण्यामधलंच आहे लग्न. खूप छान असे लग्नाचे व्हिडिओ मी केले आहेत, येतील तुम्हाला उद्या. आणखीन बघा कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. नवरी पण खूप छान होती, नवरते पण खूप छान होते. बघा छान असं लग्न लागलेलं आहे, मस्त असं लग्न लागलं. जेवण वगैरे केलं नाही. आता संध्याकाळी आम्ही घरी आल्याच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. बघा मी आता दाखवत आहे मिसळपाव. पूर्ण रेसिपी दाखवली आहे मी. मिसळ आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. मस्त अशी मटकी घेतलेली आहे धुवून, अशा प्रकारे स्वच्छ अशा 2 ते 3 पाण्याने. नंतर कुकरमध्ये ठेवले आहे थोडंसं गरम पाणी. त्यानंतर आपली मटकी टाकलेली आहे. ह्याला 2 शिट्या करून घ्यायचा. एकही केली तर चालून जाईल, परंतु आपण 2 शिट्या करून घेतलेल्या आहेत. थोडीशी हळद आणि मीठ टाकलेली आहे मी उकडताना. खूप छान अशी होती कोल्हापुरी मिसळ. तुम्ही कशा प्रकारे करता हेही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली का नाही हेही कमेंट करून सांगा. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता. टमाटे छोटे आहेत म्हणून 4 घेतले आणि 3 कांदे आहेत, 1 अंश कापू लागलाय. अशा प्रकारे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. मग अशा प्रकारे घेतले आहेत टमाटे कट करून. एवढं आल्याचा तुकडा, लसूण, कांदी, 4 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हे सगळे मसाले. इथं आहेत तेजपत्ता, खोबर, तीळ, दालचिनी, शहाजिरा आणि धने, वाळलेला कांदा आणि हे काय म्हणतात त्याला, शहाजिरा आणि जिरा आणि एक लवंग, इलायची, काय आपले खडे मसाले असतील ती. आता हे पूर्णपणे भाजून घेते मी. ठेवलेलं आहे पॅन. अशा प्रकारे मस्त असं भाजून घ्यायचं. छान असं तापलेला आहे तवा. मी टाकले आहे खोबर, सगळे खडे मसाले जे मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते छान असं परतवून घेते. परतल्याच्या नंतर याचं आपल्याला पावडर करून घ्यायचं. पावडर म्हणजे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं याचं. जसं की टमाटर, खोबर आणि हे खडे मसाले आणि कांदा ह्याचं पूर्णपणे जसं की आपण पनीर मसाला बनवतो त्या प्रकारे वाटण पूर्णपणे बनवून घेत आहे. आणखीन छान असं बघा मी भाजून घेत आहे. काय आहे मग दादा, काय आता देऊ का? बघा मसाला घेतला ह्याला बारीक करून घ्यायचं.
चाटून तीन जोर लावून तीन टाकले आहेत। त्याच्यामध्ये टमाटे भाजताना 2 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि आलंही टाकलेलं आहे। म्हणजे एकदम खमंग असं भाजून घ्यायचं। भाजल्याच्या नंतर आपल्याला याचे छान असे पेस्ट करून घ्यायचे आहे। पूर्ण जे आपण खडे मसाले घेतले आहेत, हिरवी मिरची, टमाटर, त्याचा छान असा आपल्या मिसळमध्ये फ्लेवर येऊन जाईल। खूप छान अशी होती मिसळ। अशा प्रकारे खडे मसाले आणि हे वाटण बनवल्याच्या नंतर खूप छान अशी बनते खमंग झणझणीत अशी मिसळ। जरा थंड होऊ देते। थंड झाल्याच्या नंतर मिक्सरवरून काढून घेते। छान अशी भाजून घेतल्याच्या नंतर आता त्याच पॅनमध्ये मी घेतलेलं आहे तेल गरम करून छान अशी कट येणारी मिसळ बनवण्यासाठी तेल पण खूप छान लागतंच म्हणा जास्त। अशा प्रकारे छान असं आता जे आपण वाटण बनवून घेतलं आहे खोबर आणि जे खडे मसाले होते ते पूर्णपणे भाजून त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आणखी कांदा पण याच्यामध्ये टाकलेला आहे। कांदा, खोबर आणि जे खडे मसाले आहेत त्याचं छान असं आपल्या खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, कारण त्याचा फ्लेवर आपल्या मिसळमध्ये उतरतो। त्यासाठी छान भाजून घेतल्याच्या नंतर आपण ॲड केलं आहे थोडंसं लाल तिखट आणि काळं। अर्धा चमचा काळं तिखट आहे, 1 चमचा 2 ते 3 चमचे लाल तिखट आहे, कारण आपल्याला झणझणीत अशी मिसळ बनवायची आहे त्यासाठी टाकलं आहे लाल तिखट भरभरून। खूप छान आणि जास्त तिखट नसल्यामुळे मी जास्तच टाकलेलं आहे। आणि बघा साईडनं मसाला खूप छान असा भाजलेला आहे आणि तेल पण सोडत आहे। थोडंसं मीठ अशा प्रकारे छान असं मस्त भाजून घेतल्याच्या नंतर आणि मिसळ आपण बनवताना ज्यावेळेस कुकरमध्ये आपण शिजवून घेतो थोडीशी हळद मीठ टाकलेलीच आहे, मी दाखवलेलीच आहे। त्यामध्येच नंतर आपण 1 ते 2 शिट्ट्या जर करून घेतलो आणि जर आपल्याला वाटलं नाही शिजलेली नसेल तर आणखीन एखादी शिट्टी तुम्ही करून घेऊ शकता। अशा प्रकारे झालेलं आहे आपलं पूर्णपणे मसाला भाजलेला आता राहिलेला आहे। अशा प्रकारे छान असा मसाला पूर्ण शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण ॲड करू जी आपण उकडून घेतलेली मटकी आहे ते वाली। छान मसाला खूप छान असा भाजलेला आहे आणि बघा साईडने तेल पण सोडलेलं आहे। टमाटर पण ॲड करून छान असा मसाला पूर्ण भाजून घेतल्याच्या नंतर आता घेत आहे मी मटकी मिक्स करण्यासाठी। बघा आपली मटकी बी छान असं शिजलेली होती। मी असं हातावर दाबून बघितले खूप छान अशी बारीक झाली, म्हणजे काय म्हणतात मॅश झाली। त्यासाठी म्हणलं चला आता बनवून घ्यायची मिसळ। खूप छान अशी होती साधी सिंपल मिसळ। आणि जर तुमच्याकडे टमाटर जर टाकायला आवडत नसेल तर तुम्ही दहीही टाकू शकता याच्यामध्ये। आणखीन दही जरी नाही आवडली तर मग चिंचेचा कोळ आणि थोडंसं गूळ ॲड करायचा लास्टला। आम्हाला गूळ आवडत नाही त्यासाठी मी गूळ नाही ॲड केला। अशीच मिसळ आता मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। प्लेट अशा प्रकारे घेतलं आहे। फरसाण आणखी कोथिंबीर, कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि भरभरून फरसाण पण टाका तुम्ही। मिसळमध्ये फरसाण खूप छान असं टेस्ट आणखी वाढवतो। पाव पण घेतलेले आहेत आपले लादी पाव आणि कोथिंबीर। आता मी पूर्ण असं प्लेट तयार करून दाखवतच आहे। अशा प्रकारे आधी थोडीशी मटकी टाकलेली आहे घट्ट अशी आणि नंतर थोडासा फरसाणा टाकला आणि नंतर कांदा टाकला आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर बुरवली। त्याच्यानंतर जी कट होता आपल्या मिसळचा ते कट सोडलेला आहे साईडने। आणखी बघा मस्त अशी बारीक शेव भरून दिलेली आहे। छान असं झाले आहे आपली मिसळ पाव। कशी वाटली आजची कोल्हापुरी मिसळ रेसिपी कमेंट करून जरूर सांगा। कशी वाटली आजची माझी पूर्ण प्लेटाची सजावट ही सांगा आणि टेस्टला पण अप्रतिम अशी झाली। कशी वाटली माझी अशा प्रकारे करता मिसळ पाव कमेंट करून जरूर सांगा। आणि माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। जाता जाता सांगते की खात राहा, मस्त राहा आणि हॅपी राहा। पावसाची काळजी घ्या, घरामध्ये राहा, जास्त विनाकारण बाहेर निघू नका, पाऊस खूप मोठा आहे। बाय, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। कशी वाटली माझी आजची रेसिपी जरूर लाईक करून आणि कमेंट करून जरूर सांगा। आणि तुम्ही माझा ब्लॉग कुठून पाहत आहात ही कमेंट करून जरूर सांगा। बाय, मस्त असं खात राहा, काळजी घ्या, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये।